तू फॅन नाही तर भावानो ह्यो बघा ह्यो खोटा बोलतोय बघा ह्यो. फॅन असं नाही म्हणते. आपला फॅन असून नाही म्हणतोय. आता याला करायचं काय? ए नाही त्याला आपण मी तर आलेलो भावानो. तर कपाटच्या ट्रिपा जरा भरून कटाळा आलेला. रोज हलक्या मालावर पळत होतो म्हणून म्हटलं चला जरा लोडचं भाडं भरायला लागतंय. साहेबांचा त्रास तर आहेच पण म्हटलं जरा आपला 4 टनाचा घोडा केलेला आहे तर त्याला वापर पण केलाच पाहिजे म्हणून 4,200 लोड भरला. संध्याकाळी 7 वाजता गाडी भरल्याने आलो पंपावर 11 वाजता पंपावर आलो. जोडीदार पण येणार होता त्याची पण गाडी भरलेली कुठं नारायणगावला आणि आपली गाडी भरलेली कुठं नगरला. मग काय दोघं पण आलो पंपावर. टाकी विकी केली फुल. नगरला जायचं म्हणलं तर टाकी फुल करायला लागतंय आणि आलो पुढं वाडफाट्याला म्हणजे सातारच्या इथं. ह्यो बघा आपला जोडीदार राकेश मोहन आहे त्याची पण गाडी आपली 1.7 टॉप मॉडेलच आहे. मग काय दोघांनी चहा बी पिला. आता तो जाणार होता पुण्याच्या दिशेनं नारायणगावला आणि मी जाणार होतो आपल्या सातारा मार्गे लोणंद मार्गे आपला ह्या मार्गे नगरला. मग काय पुढं आल्यानंतर जरा केडगाव चौफुलीच्या अलीकडे आल्यानंतर जरा लयच थंडी वाजायला लागलेली. थंडीचा एकमेव पर्याय म्हणजे चहा मारायला लागतोय. म्हटलं चहा हाणला 2 बिस्किट पण हाणली. आता म्हटलं थांबायचं नाही म्हणून आलो डायरेक्ट पार्ट्या दारात 4:30 वाजता पोहोचलो. बरं का पार्टीला फोन केला म्हटलं साहेब पोहोचलोय गाडी खाली करताय का तेवढी. तर साहेब म्हटलं अर्धा तास थांबा. 5 वाजता बरोबर 8-10 माणसं गोळा केली शेटनं आणि गाडी फक्त 10 ते 15 मिनिटातच खाली करून दिली. बरं का 8-10 जण असल्यामुळे काय गाडी खाली व्हायला लई उशीर लागलाच नाही. मग काय निघलो तिथनं आणि आलो पुढं आपल्या लोणंदच्या रोडला. आल्यानंतर ह्यो 2 व्हीलर वाला बघा कसा नाटक करायला लागलाय. पुढं एक बारकं पोरगा आहे आणि गाडीचा स्टंटबाजी करायला लागलाय. काय करायचं बघा हे असं करत जाऊ नको भावानो. पुढं तुझ्या बारकं लेकरू आहे आणि तू त्यात आहे त्यामुळे जरा चौकात चालवत जा भावा. मग काय आलो पुढे डायरेक्ट तासवड्याच्या टोलवर. आता काय जाऊन आपल्याला काय गाडी भरायची नव्हती आणि काय त्याच्यामुळे निवांतच होतो. म्हणलं चला आता जाऊन घरी आरामच करायचा आहे. तर भावांनो हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा भावांनो फॉलो पण करा. धन्यवाद भावांनो.